लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पुढारी आणि प्रशासनाला कंटाळून गावकऱ्यांनी घेतला धाडसी निर्णय। नायगाव तालुक्यातील मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा प्रसूत महिला आणि तिच्या 2 दिवसाच्या चिमुकल्याच्या हाताने शुभारंभ। मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पणासाठी होते प्रतीक्षेत। लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णांची होत होती गैरसोय। अखेर गावकऱ्यांच्या पुढाकाराने नव्या इमारतीचा झाला शुभारंभ। निळकंठ पाटील जाधव, नायगाव तालुका प्रतिनिधी। नायगाव तालुक्यातील मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण होऊन अनेक वर्ष झाले, परंतु लोकार्पणासाठी लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी, संबंधित प्रशासनाला वेळच मिळाला नसल्याने इमारत अभावी रुग्णांची मोठी गैरसोय होत होती। आधीची जुनी इमारत मोडकळीस आली आहे। पावसाळ्यात छतातून पाणी गळत असून याही अशा जीवघेण्या परिस्थितीत नाईलाजास्तव या इमारतीचा वापर होत होता। मोडकळीस आलेल्या इमारतीत आरोग्य केंद्र चालत असल्याने कर्मचारी, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत होते। लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी, संबंधित प्रशासनाला कंटाळून अखेर गावकऱ्यांनी धाडसी निर्णय घेत मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा प्रसूत महिला आणि तिच्या 2 दिवसाच्या चिमुकल्याच्या हाताने शुभारंभ करण्यात आला। निवडणुका आल्या की गोड गोड बोलून काम साधून नेते पुढाऱ्यांची गावात रांग लागते, मात्र गाव अडचणीत असताना लोकप्रतिनिधींना अन्य कुणी फिरकतही नाही, आमच्या गावाला कुणी वालीच नाही असे म्हणण्याची वेळ मांजरम गावावर आली आहे, असे म्हणत येथील गावकरी खंत व्यक्त करत आहेत। मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर DR पाटील आणि मनोज पाटील शिंदे, संभाजी पाटील शिंदे, दिगंबर पाटील शिंदे, राजू पाटील शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष उमाकांत पाटील शिंदे, विशाल पाटील शिंदे, भास्कर पाटील गायकवाड, शिवाजी पाटील शिंदे, उपसरपंच प्रतिनिधी विठ्ठल शेटेवाड, व्यंकट पाटील शिंदे, गणेश पाटील शिंदे, श्रीपत पाटील शिंदे, रघुनाथ पाटील गायकवाड, AV पाटील शिंदे, ओम पाटील गायकवाड, श्रीकांत पाटील शिंदे, शहादत पाटील गायकवाड, परमेश्वर कत्ते, गणी साहेब, शिवराज पाटील शिंदे, संदीप पाटील शिंदे, विश्वनाथ शिंदे, उमेश केते, रघुनाथ पाटील शिंदे, गावातील आदी जण, सर्व लहान थोर नागरिक, महिला मोठ्या संख्येने या आरोग्य केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होत्या। माझा गाव नरवाळी आहे। माझ्या बाबाचं नाव इजलास शेख, माझं नाव सैलानी शेख। इथं मांजरम येथील दवाखान्यामध्ये जुन्या दवाखान्यामध्ये आम्ही डिलिव्हरीसाठी आलेलो आहे। 24 तारखेला आम्ही इथं आलेलो आहे। 24 तारखेपासून पाऊस बी चालू आहे। 7:30 वाजता बाईची बारात झालेली आहे, डिलिव्हरी झाली। त्यांच्या तिथं बसायला तो जागा नव्हती ना, उठायला जागा आहे। तिथं वरून पाऊस चालू आहे आणि ते कवा पडेल, तिथली इमारत जी आहे ते कवा पडेल काही माहिती नाही, सांगता येत नव्हतं। आणि समजे गावकरी मंडळी आले, दवाखान्यामध्ये पाहिले, आमचे व्यवस्था पाहिले। मग गावकरी मंडळीला समजायला म्हणले की बाबा हे अन्याय आहे, म्हणून त्यानं नव्या दवाखान्याकडे आणले आहे मला आणून। तरी पण दवाखान्याचं उद्घाटन माझ्या आणि माझ्या बायकोच्या हातानं केलेलं आहे। समजे जे आमदार लोक समजे ज्याला बोलिले होते त्यानं कोणी आलं नाही। कसं काय की तिथं व्यवस्था म्हणजे तिथं मरायसकच होतं, तिकडलं जे व्यवस्था होती तिकडे मरायसकच व्यवस्था होती। मग पूर्ण गावकरी मंडळी आले, मग आमचं उद्घाटन केले इथल्या नव्या दवाखान्यामध्ये।
आता आम्ही सुखरूप आहे. या गावकरी मंडळाचा सन्याचा धन्यवाद. पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम येथे 1 मे पासून जॉईन झालेलं आहे. ते इथं जुन्या बिल्डिंगमध्ये थोडं पावसामुळे जरा पाणी वगैरे गळायचं, त्याच्यामुळे थोडी अडचण निर्माण झाली होती तिकडे. तर गावकऱ्यांनी सगळ्या मिळून इकडं नवीन बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झाल्यामुळे इकडं पेशंटच्या हाताने उद्घाटन करून नवीन बिल्डिंगमध्ये OPD चालू करण्यासाठी सुरुवात करून दिली. त्या बदल्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि ठीक आहे, ते बिल्डिंग केव्हा कोसळल हे तिथं आमचा जीव मुठीत धरून आम्ही हे होतो. हां, ओके, तेवढं ओके, स्टार्ट. हां, तिथूनच जुनी बिल्डिंग धोक्याच्या परिस्थितीमध्ये आहे. ती कधी कोसळेल काही सांगू शकत नाही आपण. तर त्याच्यासाठी थोडा हा निर्णय पण बरोबरच आहे. आता आपण स्वतः ह्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं, काय प्रतिक्रिया? प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरमची बिल्डिंग मागच्या 40 वर्षापूर्वीची जुनी आहे. ती अत्यंत जीर्ण झालेली आहे. प्रत्येक रूमामध्ये पाणी साचत आहे. मग ते ऑपरेशन थिएटर असेल, प्रसूतिगृह असेल, औषधी साठा असेल, त्यांचे डॉक्युमेंटचं रूम असेल, ट्रीटमेंट करायची रूम असेल, स्वतः डॉक्टर बसण्याचा स्टॉप, कधी कुठले प्रत्येक ज्या रूममध्ये जाल त्या रूममध्ये पाणी आहे. मग आता प्रशासनानं नवीन बिल्डिंग बांधूनसुद्धा वर्षाच्या आसपास झालेलं आहे. पण गावकऱ्यांनी ते पाहिल्यानंतर असं कोण आलं की बिल्डिंगचं अद्याप उद्घाटनच झालेलं नाही. मग ही सगळी जर प्रक्रिया थांबली असेल तर ती कशामुळे थांबली आणि कोणाच्या हातापायी थांबली हे गावकऱ्यांना कळत नाही. 350-400 शस्त्रक्रिया इथे वर्षाकाठी होतात. एकही शस्त्रक्रिया कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेली नाही. मग गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आज इथे डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की आज आपला इथे बिल्डिंग दवाखाना जर चालू करून दिला तर रुग्णांची चांगली सेवा होईल. त्यामुळे सगळ्या मांजरमवासियांच्या वतीने, सर्व समाजातील कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आज इथे डिलिव्हरी झालेल्या एका मातेच्या आणि त्या 2 दिवसाच्या बाळाच्या हाताने प्राथमिक आरोग्य केंद्र मी सर्व सांगतो. ही जी अवस्था झालेली आहे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम या ठिकाणी आम्ही तुमच्या चॅनलच्या सगळ्या माध्यमातून दाखवलेलं आहे. तिथली इमारतीची जी दयनीय परिस्थिती झालेली आहे. आपण आरोग्य हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, हे सगळ्याला माहीत आहे. आपण इथं आरोग्य सुधारण्यासाठी आपण आपल्याला आपलं देह म्हणजे मृत्यू स्वीकारायला येत नाही या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी आपलं आरोग्य जपण्यासाठी हीच जर दुरावस्था झाली, अशी परिस्थिती हे केवळ आपल्या लोकप्रतिनिधी इथले आणि प्रशासन यांच्या संगनमतानंच हा खेळ होत आहे. की गावकऱ्यावर आमच्यावर मजबूरन वेळ आलेली आहे. या ठिकाणी आम्ही जे उद्घाटन करण्याचं जे आम्हाला म्हणजे घ्यावं लागलं ते केवळ आणि केवळ त्यांच्या हलगर्जीपणामुळं, त्यांच्या उद्घाटनाच्या देखाव्यामुळं प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी आम्हाला निषेध तर करायचाच आहे. कारण आणि गावकऱ्याची पण याच्यामध्ये मला वाटते परिस्थिती अशी आहे की गावकऱ्यांची पण चूक आहे. तर वेळोवेळी आम्ही अशा कुठल्याही शासकीय यंत्रणेवर लक्ष न दिल्यामुळं ही गोष्टी आम्हाला आज भोगावं लागत आहेत.